तुम्हाला जर स्वयंपाक वगैरे काहीच बनवता येत नसेल आणि काहीतरी मस्त असं तुम्हाला खायचं आहे स्वतःच्या हाताचंच बनवून, तर हे पटकन मस्त हे छोले करायचे बघा. छोले काय करायचे, रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायचे. आणि एवढी सोपी रेसिपी आहे, खूप लवकर होते आणि जास्त झंझट पण नाही आणि खूप भारी पण लागते बरं का. ते सगळे जे आहेत छोले साईडला काढून घेतलेले आहेत मी. 2 आलू घेतलेले आहेत मिडियम आकाराचे. त्याची साल सगळी काढून त्याला कट करून कुकरमध्ये टाकलेलं आहे. थोडं छोले आलूच्या वरी पाणी येईपर्यंत मध्ये पाणी टाकलं, थोडं एक्स्ट्राचं पाणी टाकलेलं आहे मी. आणि त्याला 2 ते 3 इथले 4 ते 5 शिट्ट्या अशा मारू शकतात. ते मारे तोपर्यंत आपण त्याचा मसाला रेडी करून घेऊयात. इथे मिक्सर घेतलेला आहे. मिक्सरमध्ये कांदा टाकला आहे. कांद्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकले, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ह्याच टाईमला खडे मसाले ॲड करायचे आहेत. मी इथे तेलामध्ये टाकलेले नाही आहेत किंवा छोल्यामध्ये वगैरे टाकलेले नाहीत. पहिले जे माझे व्हिडिओ काही आहेत त्याच्यामध्ये छोल्यामध्येच मी तशी पोटली टाईप बनवून टाकलं होतं पत्तीचं वगैरे पाणी करून. याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला मोठी इलायची टाकायची आहे, फ्लावर टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर टाकायचं काळे मिरे आणि लवंगा टाकून मी ते सगळं दळून घेतले. टोमॅटोची पण प्युरी छान प्रकारे मस्त अशी करून घेतलेली आहे. तोपर्यंत आपले छोले मस्त जे आहेत ते एकदम शिजलेले आहेत. आणि याचं पाणी जे आहे ते आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे. आणि बाकी जे आहे ते आलू वगैरे थोडासा मॅश करून घ्यायचं, छोले पण थोडेसे मॅश करून घ्यायचे म्हणजे ग्रेव्ही एकत्र येईल. त्याच्याने कढई घ्यायची, कढईमध्ये तेल गरम करायचं, लगेच मी थोडेसे जिरे टाकायचे. जिरे चांगले तडतडू द्यायचे बघा. जोपर्यंत आपण जिरे मोहरी वगैरे टाकत असतो हे तडतडत नाही तोपर्यंत कशाला टेस्ट येत नसतं बरं का. नंतर तडतडल्यानंतर मध्ये कांद्याचं जे आपण पेस्ट बनवलं होतं खडे मसाले वगैरे टाकून ते सगळं आपल्याला पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. आपल्या घरी असं म्हणतात ना की स्वयंपाक किती पण तुम्ही गडबडीमध्ये वगैरे करा, किती पण घाईमध्ये करा, पण जर तुमचे मसाले वगैरे छान भाजले असतील आणि एकदम बरोबर प्रमाणामध्ये असतील तर जेवणाला खूप छान चव येते. असं नाही की जेवणाला चवच येत नाही, की जरी आपण फास्ट बनलं तरी. तिथे मसाले जे आहे ते छान प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे मधली काही आपण पाणी वगैरे टाकलेलं असतं ते पूर्ण आटलं पाहिजे एकदम. आता आपल्याला याच्यामध्ये ड्राय मसाला टाकून घ्यायचे, ते म्हणजे छोले मसाला टाकून घेतलेला आहे मी. हळदी पावडर, नॉर्मल रेड चिली पावडर आणि काश्मीरी रेड चिली पावडर, मी एवढेच मसाले टाकलेले आहेत. नॉर्मलवाले धनिया पावडर, जिरा पावडर हे काहीच असलं टाकलेलं नाही आहे मी. आणि खडे मसाले आहेत मेन आपल्यामध्ये, हे टाकून छान प्रकारे ह्या कांद्याच्या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि मसाले फ्राय झाले की लगे आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड करून घ्यायची आहे. टोमॅटोची प्युरी जी आहे एकदम पेस्ट टाईप अशी करून घ्या, मध्ये टोमॅटोचे तुकडे नाही राहिले पाहिजे असं करा. एकदम तसं मी करून घेतलेलं आहे त्याची पेस्ट. आणि 2 ते 3 मिडियम आकाराचे घेतले होते मी टोमॅटो. तुम्ही तेवढे आपल्या अनुसार घेऊ शकता, आपल्याला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार आपण घेऊ शकतो. तर ते टाकलेलं आहे मध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण मसाला मस्त भाजला पाहिजे एकदम. त्याचा टेस्ट जे आहे ना ती वासावरच आपल्याला समजला पाहिजे, त्याचा स्मेलवरच आपल्याला वास पूर्ण समजला पाहिजे. झाकून 1 ते 2 वेळेस आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण मसाला जे आहे ते थोडासा ड्राय झाला पाहिजे. वरी तेल आलं पाहिजे बघा, असं कसं रंगून आले तसं. आणखीन 1 ते 2 वेळेस मी शिजवून घेतलेलं आहे. मग थोडंसं मध्ये पाणी ॲड केलं तर मी, खूपच जास्त ड्राय झाला होता खाली लागू नये म्हणून. नंतर याच्यामध्ये छोले टाकायचे आणि आलू थोडेसे मॅश करून घेतलेत मी, ते टाकून घेऊयात. आलूने वगैरे जे आहे ते ग्रेव्ही एकत्र होते. खूप जण काय करतात ना, टोमॅटोमध्ये पण हे छोले जे आहेत थोडेसे टाकत असतात जेणेकरून ग्रेव्ही एकत्र होते. पण मी आलू टाकले होते मध्ये, पण मला टाकायची काही गरज पडली नाही. तुम्ही जर आलू टाकत नसताल तर तुम्ही मध्ये टोमॅटोमध्ये दळतानाच हे 7-8 असे छोले वगैरे टाकून द्यायचे, जास्त नाही टाकायचे, व 7-8 वगैरे टाकून द्यायचे म्हणजे ग्रेव्ही तुमची एकत्र येईल. नंतर याच्यात मिक्स केल्यानंतर मध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे मी. आपल्याला जर भातासोबत खायचे असेल तर थोडंसं जरा पातळ करा. आणि ह्याच्यासोबत जर खायचे असेल आपल्याला काय म्हणतात चपातीसोबत, भटुरेसोबत, पुरीसोबत, तर ना तुम्ही जे आहे ना थोडंसं घट्ट ठेवू शकता. तर ते बघा आपले छोले मस्त कुकर काढले की रेडी आहेत. खूप भारी रेसिपी आहे, तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.